आपल्या सर्वांचे आवडते नेते, या महाराष्ट्राचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय धर्माराव बाबा आत्राम, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हा आजचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्याच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकरी मेळावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा याचा एक असा आपण सामूहिक आयोजन केला आहे। या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय मनोहरराव चंद्रिकापुरे, भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमधून आमदार सन्माननीय राजूभाऊ कारेमोरे, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पंचबुधे, गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रेमकुमारजी राहंगडाले, गोंदिया भंडारा जिल्ह्याचे माजी आमदार आणि गोंदिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे, आपले माजी खासदार मधुकरजी कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आपले धनंजय भाऊ दलाल, आपले गोंदिया जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते म्हाडाचे माजी सभापती नरेश भाऊ माहेश्वरी, आपल्या या नगर पंचायतचे अध्यक्ष मडावीजी, गोंदिया जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, तसेच भंडारा जिल्हा परिषदमध्ये आपले पक्षाचे अध्यक्ष प्रमुख अविनाश ब्राह्मणकर, यशवंत सोनकुसरे, तसेच अनेक आपले पक्षाचे पदाधिकारी आहे। नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे ग्रामीणचे बाबा गुजर, नागपूर शहराचे अध्यक्ष आहे प्रशांत पवार आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, आपले नागपूरचे ज्येष्ठ नेते आहे अनिल अहिरकर, महिला अध्यक्षा गोंदियाच्या राजलक्ष्मीताई तुलकर, भंडाराच्या अध्यक्षा मदनकरताई, युवकांचे आपले गोंदियाचे अध्यक्ष केतन तुरकर आणि भंडाराचे यशवंत सोनकुसरे, बाकीचे अनेक मान्यवर आहे। आता सगळ्यांच्या नाव न घेता उपस्थित सर्व आपले मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले गोंदिया जिल्ह्याचे, भंडारा जिल्ह्याचे प्रत्येक तालुक्यामधून आलेले सर्व माझे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो आणि आलेले सर्व पत्रकार मित्र, सर्वप्रथम मी मनोहर चंद्रिकापुरेला वाढदिवस जरी 1 तारखेला असला तरीही
आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना आणि सौ चंद्रिका पुरेजी या दोघांचा मनपूर्वक मी इथे सत्कार करू इच्छितो, शुभेच्छा देऊ इच्छितो। त्यांना दीर्घायू आयुष्य लाभो आणि या भागाच्या जनतेची सेवा करण्याची त्यांना प्रेरणा मिळो, त्यांना शक्ती प्रदान करो, हीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करतो। मित्रांनो, आपल्या या महाराष्ट्रामध्ये मागील 4.5 वर्षामध्ये खूप साऱ्या राजकीय घडामोडी झालेल्या आहे आणि त्या घडामोडीमध्ये आपण बघितलं असेल की काही तासाचाही सरकार होता, नंतर 2-2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकार झालं आणि त्याच्यानंतर आता आपण महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेलो आहोत। हे सगळं आपल्या सगळ्यांना समजण्याची गरज आहे, कारण आपण या जिल्ह्यामधून, दोन्ही जिल्ह्यामधून 2 आमदार निवडून दिलेले आहे आणि माझ्यासारख्याना एक व्यक्तीला तुम्ही सदैव लोकसभा किंवा राज्यसभेवर खासदार होण्याची प्रेरणा आणि आशीर्वाद दिलेला आहे। आणि त्यामुळे आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या पण आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी स्थान आहे, आपली पण काहीतरी कारकिर्दी आहे। मित्रांनो, अजितदादा पवार हे आहे आपल्या पक्षामध्ये मागील 30-35 वर्षापासून एक धडाडीचे नेते म्हणून ते काम करत आलेले आहे। मला आठवत आहे की 1991 मध्ये अजितदादा आणि मी एकाच वेळी संसदेमध्ये आम्ही प्रवेश केला। माझ्या संसदेच्या कारकिर्दीची सुरुवात अजितदादाची विधिमंडळाची पार्लमेंटच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि तेव्हापासून आमच्या एक दोघांचा बरोबर काम करण्याचा नाता। आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही तिथे संसदेमध्ये राहिलो, पण अजितदादांना पवार साहेब तिथे मोठे पवार साहेब गेल्यामुळे त्यांना इथे विधान भवनमध्ये विधानसभेमध्ये यावं लागलं आणि आपल्या पक्षामध्ये एक म्हणजे दमदार नेतृत्व म्हणून त्यांनी या राज्यामध्ये त्यांचा ठसा उमटलेला आहे। म्हणून मित्रांनो, आज आपण जेव्हा बोलतो एकच वादा अजितदादा, शब्दाचा पक्का अजितदादा, हे सगळं ज्या आज त्यांची ख्याती आहे या मागील 30-32 वर्षाच्या कारकिर्दीमुळे त्यांनी प्राप्त केलेली आहे। आणि आज या राजकीय घडामोडीमध्ये जे काही परिवर्तन झालं आणि मागील 30-32 वर्षामध्ये काँग्रेसमधून आम्ही सुरुवात केली, नंतर राष्ट्रवादीमध्ये आपण सामील झालो आणि आज राष्ट्रवादीचा अजित पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा आमचा सामान्य कार्यकर्ता काम करत आहे। दादा, एक महत्वाची गोष्ट ही आहे की विदर्भामध्ये जर दोन्ही जिल्ह्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर खरा अस्तित्व जर तुम्हाला बघायचं असेल तो या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। हे आमच्या जिल्ह्याची खाती आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की आपण एक वेगळी भूमिका स्वीकार केल्यानंतर महायुतीमध्ये आपण पदार्पण केल्यानंतरही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ राहिली आणि सबंध शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तुमच्या आणि माझ्या मागे उभी राहिली, ही महत्वाची गोष्ट आहे। हे आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे। आणि म्हणून भंडारा गोंदिया जिल्हा हे तुमच्या आमच्यावर अपार प्रेम करणारा आहे
आपल्यावर अपार विश्वास करणारा आहे आणि तो विश्वास आणि प्रेम तो सहज आपल्याला पाहून काही त्यांचा प्रेम नाही, त्यांना आपल्या सगळ्यांची ताकद माहित आहे, काम करण्याची क्षमता माहित आहे, विकासाचा आपला धोरण त्यांना माहित आहे. म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक वेगळी छाप आहे. मागच्या विधानसभेमध्ये जर तुम्ही आपला या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2 आमदार आपले निवडून आले, 2 आपल्यामुळे निवडून आले. ते ठीक आहे, आता कोणी इकडे तिकडे फिरतो, पण दोन्ही आपल्यामुळे निवडून आले. एकच बीजेपीचा आला आणि एकच काँग्रेसचा निवडून आला. हा मागच्या विधानसभेची ही परिस्थिती आहे. आणि लोकसभेमध्ये आम्ही मागच्या वेळी मी स्वतः लढलो नाही, पण एक लाट आली, 14 मध्ये आली आणि 19 मध्ये आली. म्हणून या आपल्या भागामधून भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार निवडून आले. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आपण भारतीय जनता पार्टी बरोबर मोदी साहेबांच्या बरोबर मैत्री केली आहे, पक्की मैत्री केली आहे. आणि ते मैत्री नुसती काही सत्ताच मिळवण्यासाठी नाही आहे, पण या महाराष्ट्र आणि देशाचा विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्या अर्थाने आपण आज नरेंद्र मोदी साहेबांच्या हात आणि पक्षांचा दामन आपण सोबत जात आहोत. त्याचं कारण आहे की या देशामध्ये आज आपण जे परिस्थिती पाहतो, चारी दिशांना पाहतो, ते आज खऱ्या अर्थानं भारत एक वेगळ्या झपाट्याने, एक वेगळ्या वेगाने, एक वेगळ्या तेजीनं त्या विकासाची वाटचाल करत आहे. आणि त्यामध्ये यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा एक सिंहाचा वाटा आहे. त्यांचा नेतृत्व आज भारतालाच लाभलेला नव्हे, पण अख्खा विश्वामध्ये आज एक विश्वगुरू म्हणून त्या व्यक्तीने त्यांच्या नाव आणि सोबत भारताचा नाव सुद्धा मोठा करण्यामध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि म्हणून आपण एक विचार केलं, एक या भारताची दिशा, विकासाची वाटचाल, महाराष्ट्र, आपला विदर्भ, गोंदिया भंडारा जिल्हा या सुद्धा आपल्या विकासाच्या वाटचाल बरोबर आणि देशाच्या प्रवाहाबरोबर चाललं पाहिजे. आपण हाही विचार त्या हिशोबाने केला. आणि अजित दादा आणि आम्ही, भुजबळ साहेब असो, सुनील तटकरेजी असो, हसन मुश्रीफ असो, धनंजय मुंडे असो, या सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बसून हे निर्णय केला की आपण या दिशेने आपण चालला पाहिजे. मित्रांनो, मला माहित आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे. आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे, पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे. हा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून काही ना काही वारंवार आमच्या लोकांचा माझ्यावर सातत्यानं काही ना काही दबाव येतच असतो. कुठे गेलो फोन येते, व्हॉट्सअप येते, काहीतरी मेसेज येते की तुम्ही साहेब लढलेच पाहिजे, आपकोही लढना है पाहिजे, लोकांची इच्छा आहे, लोक चाहतात की विकास झाला पाहिजे, हे केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे. अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे. कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा केली. कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही. पण त्याच्याबरोबरही मी सांगतो की युतीचा धर्मही पाळावा लागते. आज आपण कोणाबरोबर युती केली, आज भागीदारी केली, कालपर्यंत आपण काँग्रेस बरोबर केली, तो आपण तिथे प्रामाणिक राहिलो. उद्धव ठाकरे सोबत केली, प्रामाणिक राहिलो. पण आज आपण जे युती केली आहे ते भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेब यांच्या बरोबर केली आहे. ते प्रामाणिक मैत्री आपण म्हणजे पूर्णपणे ते पाळली पाहिजे आणि ते केली पाहिजे. ह्या मताचे दादा आम्ही सगळे लोक आहोत. आणि म्हणून मित्रांनो, एका बाजूनं आपल्या सगळ्यांचा विचार, आपली सगळ्यांची इच्छा, हे सगळं
मला माहित आहे. पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी कुठेही असलो, मी कधी गोंदिया भंडारा जिल्हा सोडला का? कधी आपला विकासाच्या कामाला कधी मागे टाकला का? कधी तुम्हाला असं जाणून दिला का की आपण या भागामधून निवडून नाही गेलो, लोकसभेवर आहो ना की राज्यसभेवर आहो, पण जबाबदारी भंडारा गोंदिया जिल्ह्याची सर्वांगीण जबाबदारी माझी आहे आणि आपल्या सगळ्या सहकार्यांची आहे, हे समजून विचारूनच मी नेहमी काम केलेलं आहे. अजित दादाला माहित आहे मी काम कधी आपला जिल्ह्याचा सांगतो, मी कधी मुंबईच्या की इतर भागाचं काम कधी सांगत आहे का? काम करतो आपल्या जिल्ह्याच्यासाठी, गोंदिया जिल्ह्याच्या भल्यासाठी, भंडारा जिल्ह्याच्या भल्यासाठी. हे आपला धर्म आहे. आपण खासदार कुठला या भागाचे असो नसो, पण आपला जे काही सामर्थ्य आहे तर या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिताच आपल्याला खर्च करायचा आहे. ही महत्वाची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेलांच्या खांद्यावर आहे, याचा मला सदैव भान आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण जे विकासाचे काम करतो, आज आपण कितीतरी मागील जर तुम्ही विचार केला, दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जरा ऐकायला पाहिजे. 91 मध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्हा एक होता. तेव्हाची जे आमची क्षमता होती सिंचनाची, तुम्ही सिंचन मंत्री खूप वर्ष राहिले, त्या काळात तुम्ही मदतही केली, भरपूर मदत केली, आजही करतात सिंचनाच्या बाबतीत. आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोर दॅन 2 लाख हेक्टर अधिक सिंचन या मागील 30 वर्षामध्ये झालं असेल. मोर दॅन 2 लाख हेक्टर अधिक म्हणजे त्यापूर्वीच्या सिंचन आणि या मागील काळामध्ये गोसी खुर्दसारखे महत्वपूर्ण प्रकल्प, बावनथडी, सोंडिया टोला, धापेवाडा, निम्न चुलबन आणि असे असंख्य, आता ज्यांनी मनोहर भाऊंनी सांगितलं हे करण्यासारखे आहे. हे उमरजरी प्रकल्प आमच्याच काळात ते परत म्हणजे पुनर्जीवित करून आम्ही सुरू केला. चुलबनचा विस्तार केला, झाशीनगरच्या उपसाचा त्यांनी उल्लेख केला. अनेक असे ओवाराचा असो अनेक प्रकल्प आहे या अख्खा दोन्ही जिल्ह्यामध्ये जे वन कायद्यामुळे अडकले होते. अनेक कामं आजही वनाच्या पर्यावरणाच्या क्लिअरन्सेससाठी थोडा उशीर होत आहे. कालव्याचे काम उशीर होत आहे. या झाशीनगरचा ज्यांनी उल्लेख केला, काही एक पार्ट तयार झालं पण बाकीचं काम उरलेलं लवकरात लवकर. आणि हे छोटे काम आहे पण महत्वाचे काम आहे. अनेक लोकांना लाखो लोकांना फायदा होणारे काम आहे. असे कामाला आपल्याला गती आणि चालना देण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सिंचनाचे अजून लिफ्टचे काम बाकी आहे, गोसेचे अनेक लिफ्टाचे काम बाकी आहे, लिफ्ट कुठे तयार आहे तो कालवेचे काम बाकी आहे. हे लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे. याची खबरदारी हे आम्हाला घ्यायची आहे. आणि आमचे आमदार आज आहे, 2 आमदार आहे, दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे. आणि ते आमचे उजवे आणि डावे हात म्हणून माझ्यासोबत काम करत आहे. त्याचा फायदा नक्कीच या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता होणार आहे. आपल्याकडे धानाचा प्रश्न सर्वात मोठा असतो. नेहमी तक्रार, आणि दादा पण कंटाळले आहे, नेहमी काही असेल पहिलं आम्ही धानचा प्रश्न घेऊन जात असतो. धानाला काही ना काही भाव द्या, धानाची खरेदी करा, धानाचे केंद्र उघडा, धानामध्ये काही केंद्राची अडचण असेल ते दुरुस्त करा, केंद्र सरकारकडे काय मागण्या असेल ते लवकर पूर्ण करा. आणि सर्वात जास्त ते खरेदीमध्ये भाव जास्त मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या लोकांना माहित आहे की पहिल्यांदा विक्रमी 700 रुपयाचा प्रति क्विंटल बोनस देण्याचा काम या आम्ही लोकांनी अजित पवार साहेबांच्या मदतीमुळे केला होता. ज्याचा फायदा या दोन्ही जिल्ह्याच्याच नव्हे पण चंद्रपूर, गडचिरोली आणि या सबंध भागातल्या खूप लाखो आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण आता बोनसच्या ऐवजी या वर्षी 20,000 रुपये प्रति हेक्टर या आमच्या शेतकऱ्यांना हे बोनसच्या स्वरूपानं आपण त्यांना निधी मिळवून दिलेली आहे. मागच्या या अधिवेशनामध्ये विधानसभाचा हिवाळी अधिवेशन होता नागपूरला. मी नागपूरला गेलो, अजितदादाशी संपर्क केला.
त्यांच्याशी भेट झाल्यानंतर ते स्वतः आम्ही त्या दोन्ही गेलो, मुख्यमंत्र्याकडे देवेंद्र फडणवीसकडे गेलो, एकनाथ शिंदे साहेबकडे गेलो, त्या तिघांची चर्चा झाली माझ्या समोर आणि 15,000 रुपये जे मिळत होता त्याच्या 20,000 रुपये करून देण्याचे काम हे अजित पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या आमच्या जिल्ह्याच्या गोरगरीब कास्तकारांना शेतकऱ्यांना मिळालेलं आहे। आणि म्हणून आज जे काम आपण जे सगळे मिळून करत आहोत, विकासाचे काम, सामान्य लोकांचे काम, आज किती रोड रस्ते असो, कितीतरी दुसरे काम असो, पूल असो, उडाणपूल असो, हे काम आज आपण सत्तामध्ये आहो म्हणून आपण यशस्वी रीतीने ते करू शकत आहोत। मित्रांनो, आज उद्योग असो, बाकीच्या काही काम असो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप सारं औद्योगिकरण सुद्धा या आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कसं करता येईल त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। अदानी सारखा प्रकल्प आहे, सनफ्लॅग आहे, अशोक लेलँड आहे, मॉईल आहे, सगळे आहे, पण त्याचबरोबर उद्याचा भेलचा कार्यक्रम आपण कसं करू शकतो त्याचाही विचार करायचा आहे। दादा, तुम्हाला माहित नसेल, कदाचित तुम्ही आले होते की नाही मला आठवत नाही, पण आम्ही जेव्हा मी होतो मंत्री, या आपण जिथे बसलो इथूनच 15 किलोमीटरवर नॅशनल हायवे आहे जे तुम्हाला हेलिकॉप्टरनी दाखवलं, असाच 15 किलोमीटर 15वा नाही 10वा किलोमीटरवर भेलचा फार मोठा प्रकल्प येणार होता, हजारो कोटीचा येणार होता। आम्ही 14 मध्ये गेलो आणि भेलच्या प्रकल्पाची भेलपुरी लोकांनी करून टाकली। कोण जबाबदार होते? कधी विचारलं का कोणाला? लोक इकडे येतात, दिशाभूल करतात, मोठा राजकारण करतात, इकडे फिरतात तिकडे फिरतात, कधी त्यांनी काम कोणता विकासाचा केला या जिल्ह्याच्यासाठी ते कोणी दाखवू शकत नाही। जेवढे नेते बनतात, जेवढे मोठमोठे गोष्ट करतात, त्यांनी आपल्या तालुक्याचा भला नाही करू शकले, जिल्ह्याचा विकास करण्याचा तर फार दूरची गोष्ट झाली आहे। आणि म्हणून मित्रांनो, आम्ही पाहतो ना कोण किती अवकाशचा माणूस आहे। आज आम्ही राज्यसभेवर असलो, काही चिंता करू नका, या दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्याचा निर्धार हे प्रफुल्ल पटेलांचा आहे, याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडू देणार नाही, हे आमचा निर्धार आहे। आम्ही काय मागे पुढे बघणार नाही। या जिल्हा दोन्ही आमचे आहे, हे आमची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, जे आहे हे आमचे हे दोन जिल्हे आहे। आणि बाकीच्या लोकांना मी सांगू इच्छितो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जबाबदार पक्ष आहे। या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणून चांगल्या रीतीने काम करायचं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आम्ही जे निर्णय आम्ही करतो त्याच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहिलेले आहोत, यापुढेही आपल्याला उभा राहायचं आहे। आपण मजबूत, आपला परिवार मजबूत, आपला पक्ष एक संघ राहिला तर आपल्याला कोण झुकू शकतो? कोणी झुकू शकत नाही। कोणताही पक्ष असो, कोणताही व्यक्ती असो, या प्रफुल्ल पटेलांना आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना झुकू शकत नाही। मी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे, काळजी करू नका। कोणी खासदार असो, आमदार असो, प्रफुल्ल पटेल जोपर्यंत आहे तोपर्यंत राष्ट्रवादींनी कुठेही पुढे मागे बघायची गरज नाही आहे। आणि इमानदारीने काम करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता इमानदार आहे दादा। काही लोक असतात, त्याची चिंता करू नका, मला सगळं माहित आहे, सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते, तुम्ही काळजी करू नका। कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही, सगळ्यांची कुंडली आहे। तुम्ही आमदार लोकांना तुमची पण कुंडली माझ्याकडे आहे, काम बरोबर नीट करा। करत नाही असं मी म्हणत नाही, पण येणारा काळ आता लोकांच्या समोर जाण्याचा आहे। बाकी लोक इच्छुक आहे, त्यांनाही मी सांगतो, सगळ्यांनी बरोबर काम केलं पाहिजे। काय पाहिजे तर भाईजी मला हे पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मला हे काम पाहिजे, ते काम पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे तर ठीक आहे, आम्ही आहो पुरवणारे, दादा आहे आमच्या सोबत। पण त्याचबरोबर पक्षाचा विकास, विस्तार, प्रामाणिक काम
हे सगळ्यांनी केलं पाहिजे। या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काय आहे, किती ताकदवर आहे, हे सगळ्यांना आपला मिळून दाखवून द्यायचं आहे। येणारा काळ असो की कधी पण असो, जे आम्ही हाक दिली त्याच्या बरोबर तुम्ही चाला। मी तुम्हाला मागे पडू देणार नाही, तुमच्या कधी नुकसान होऊ देणार नाही। म्हणून मित्रांनो, आज आपण अजितदादाला इथे बोलवलं आहे। उपमुख्यमंत्री परत झाले, आपण नवी भूमिकामध्ये आलो, त्याच्यानंतर हे त्यांचा पहिला कार्यक्रम आहे। आणि सुदैवानं हे मनोहर पर्वाच्या निमित्तानं बोलवलं आणि आम्ही ठरवलं की आपण कार्यक्रम अशा ठिकाणीच घेऊ ज्या अर्थानं भंडारा जिल्ह्याचे, गोंदिया जिल्ह्याचे सगळे तालुक्यांच्या लोकांना 40-50 किलोमीटरच्या अंतरावर इथे येता येईल आणि ज्यामुळे एक चांगला एक कार्यकर्त्यांचाही मेळावा दोन्ही जिल्ह्याच्या या निमित्तानं होऊन जाईल। दादा, या जिल्ह्यामध्ये पोटेन्शियल आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण आता 2 सीट घेऊन समाधान व्हायचं नाही आहे, आपल्याला विधानसभेमध्ये सीट वाढवून घ्यायची आहे। इथे 2च पक्ष आहे, बीजेपी आणि राष्ट्रवादी। तिसरा पक्ष म्हणजे ठीक आहे, आपण कुठल्याही पक्षाचा काही विषय नाही, पण मेन जो पक्ष आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये हे आपण आणि बीजेपी आहोत। आणि नेहमी बीजेपीने आपली स्पर्धा व्हायची। हे बाकीचे लोक मोठमोठे टीव्हीवर दिसतात, पण इथे सगळा सुपडा साफ आहे, इथे काही नाही। काँग्रेस हे सगळं टीव्हीवरच आहे, इकडे काही नाही आहे जिल्ह्यामध्ये। आणि आम्ही जर नजर उलटी पलटली तर बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये आम्ही काय करून दाखवतो। मित्रांनो, म्हणून आपल्याला कमर कसायची आहे। 2 आपल्याला सीटामध्ये 2 आमदार इथून पाठवून समाधान मानायचा नाही आहे। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असो, सगळ्या आपल्या जे काही संस्था असो, आपल्याला खेचून राष्ट्रवादीच्या झोळ्यामध्ये आणायचे आहे। साहेब, दादा, इकडे आपल्याकडे सगळं पोटेन्शियल आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, बँका, दूध संघ, सगळ्या संस्थांमध्ये जर प्रामाणिक काम केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बाजार समिती सगळंच आपल्या हातामध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। मधल्या काळामध्ये थोडा इकडे तिकडे झाला असेल, पण तरी देखील ताकद म्हणून आज या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरवर आहे। आणि दादा, तुम्ही पण सर्वे केला होता, आपण आपला पक्षाकडून सर्वे केला आहे। मी आजही तुम्हाला सांगतो, उद्या कोण लढेल ते गोष्ट वेगळी, पण सर्वेमध्ये 1 नंबर नाव वारंवार येते एकच माणसाचा, त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल आहे। हे पण तुम्हाला सांगतो। म्हणून जे लढतात हे लढणार, त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की प्रफुल्ल पटेलांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या शिवाय तो निवडून येऊ शकत नाही, कोणी पण असो। हे पण लक्षात सगळ्यांनी ठेवायला पाहिजे। एवढंच आजच्या दिवशी मी बोलतो। मित्रांनो, जाता जाताना एवढंच मी म्हणेल, दादा, विकासाची कामं आपल्या सगळ्यांनी मिळून करायची आहे। आपण नक्कीच सामान्य कार्यकर्त्यांना मदत करतात। भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यकर्ता जो दादाकडे मुंबईला पोहोचला त्यांना सन्मानाने दादा त्यांचे काम नक्कीच करून देतात। आणि विशेषतः हे आहे की कुठल्याही कामासाठी निधी जर आपण आपल्या मोठ्या लोकांच्या साठी, कोणा व्यक्तिगत नाही, आपण धानाचा बोनस मागतो, धानासाठी भाव मागतो, कोणासाठी मागतो, लाखो शेतकऱ्यांच्यासाठी मागतो। काही पक्षाचे शेतकरी नाही आहे, सगळ्या पक्षाचे आहे, आपले नागरिक आहे। पण जोपर्यंत आमच्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये सिंचन, शेती, बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष नाही केंद्रित केलं, तोपर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्हा खऱ्या अर्थानं विकसित होणार नाही। मनोहर भाऊचा हा तालुका जो आहे ना दादा, हा इथे बागायती खूप आहे। इथे हळद होते, इथे फलभाजी, इथे फ्रूट, कितीतरी इथून म्हणजे ते आपले तरबूज काय इथे इथून कुठे दुबईला जात होते, काय काय आहे। त्याला दादाला सांगितलं का नाही तुम्ही मनोहर भाऊ की नुसते कामच घेऊन बसले? त्याला सांगा की आपल्याकडचे शेतकरी किती उत्कृष्ट आहे, या भागातले किती चांगला काम करत आहे। हे सगळ्या गोष्टी
आपण सांगितलं पाहिजे, कारण आज दादांना शेतीचा खूप सारा चांगला ज्ञान आहे. दादांनी ज्या पद्धतीनं बारामती आणि पूर्ण भागामध्ये जे विकास केला आहे तसाच विकास आपल्याला आपल्या भागामध्ये सुद्धा त्यांच्या आणि सर्वांच्या माध्यमातून इथे आणायचा आहे. एवढंच मी आजच्या दिवशी बोलतो. आणि विकासाच्या बाबतीत आणि बाकीच्या सगळ्या बाबतीत आपण लक्ष नक्कीच केंद्रित करत राहणार आहोत. चुनावमध्ये जे काही निर्णय उद्या परवा आम्ही करू, त्याशिवाय पण कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब होता कामा नये. आम्ही आहो, आम्ही येऊ, आम्ही तुम्हाला दिशा दाखवू, त्या दिशेने आपण सगळ्या लोकांनी काम करायचं आहे. एवढंच मी आजच्या दिवशी बोलतो आणि थांबतो. आपल्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. दादाला धन्यवाद देतो आणि मनोहर भाऊला अभिष्ट चिंतन करून माझे 2 शब्द वाणीचा विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.